तर भाऊंनो, श्रीकृष्ण जन्माष्टमी आपली लवकरच येणार आहे, तर त्यानिमित्त दहीहंडी उत्सव भरपूर मोठ्यानं असतोय आपल्या महाराष्ट्रात. तर त्यामुळेच आज आपण बॅनरची एडिटेबल PSD फाईल प्लस एडिटेबल PLP फाईल दिल्या भाऊंनो. हा पार्ट 1 आहे. तर आज आपण ह्या ट्युटोरियलमध्ये एकच बॅनर दिलाय, कारण का संपूर्ण सविस्तर समजून सांगणं एका ट्युटोरियलमध्ये दोन्ही शक्य होणार नाही. त्यामुळे मी आता एक दिलाय आणि लवकरच हे ट्युटोरियल ढीग प्रेम दिल्यानंतर लवकरच लगेचच आपला दुसरा पण बॅनर लवकरात लवकर येणार आहे. आणि जे काय आपला आज बॅनर केलं ते प्रिंटचं बॅनर आहेत. प्रॉपर 10x20 उभी होल्डिंग आहे आणि 10x20 ची स्टेज डिझाईन आहे. ओके, अशा लेवलच्या 2 डिझाईन आहेत. तर आता आपण उभी होल्डिंग जी आहे तर ती पहिल्यांदा ते केल्या. तर पिक्सल लॅबमध्ये ओव्हरऑल संपूर्ण तुमच्यासमोर एडिटेबल सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि मी फोटोशॉपमध्ये पण काय काय आपली PSD दिल्या कसं दिल्या तर ते पण समजून सांगितले आजच्या ट्युटोरियलमध्ये. तर आजचं ट्युटोरियल शेवटपर्यंत बघा. आजच्या ट्युटोरियलला ढीग प्रेम द्या. बाकी आपल्या इंस्टाग्रामला फॉलो असेल तर लवकरात लवकर जाऊन तिकडे फॉलो करा. ब्रॉडकास्ट चॅनलला लवकरात लवकर जॉईन व्हा. तर आपल्या टेलिग्रामला पण फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर चल, तर आता आपण विना घालता आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूया. तर इथं आपण आलो आता आपल्या पिक्सल लॅबमध्ये. तर पिक्सल लॅबमध्ये आता ओव्हरऑल मी PC मधनं मटेरियल घेतले, पण जे काय टेक्स्टिंग आहे हे तुमच्यासमोरच करणार आहे. त्यामुळे काय विषय नाही. तर इथं मी आता पहिल्यांदा जे काय आपलं बॅकग्राऊंड आहे फ्रॉम गॅलरीमधनं तर ते ॲड करून घेतो. तर बॅकग्राऊंड ओव्हरऑल प्रॉपर्ली त्या PSD जी काय आपण दिल्या तर ती फोटोपेमध्ये पण ओपन होते. तिथं पण तुम्ही सगळा सविस्तर मुद्दा बघून घ्या. तिथं एकदम सोपं जाईल तुम्हाला पिक्सल लॅबपेक्षा. तर आता हे लेवलला 10x20 आहे म्हटल्यावर हे मोठं सेक्शन आहे, बघू शकताय. मी जे काय टेक्स्टिंग आहे डिलीट करतो. त्यानंतर आता पुढील मुद्दा इम्पोर्ट ज्या काही गोष्टी आहेत तर ते आपल्याला ॲड करत जाणं गरजेचं आहे. तर हे झालं. त्यानंतर रिलेटिव्ह साईजनं प्रॉपर मी सेट करतो. डन. लॉक करतो. लॉक नंतर तुम्ही काढा तुमच्या पद्धतीने एडिट करा. त्यानंतर आपलं श्रीकृष्ण एकदम टॉप खतरनाक लेवलची आपली इमेज आहे. कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. लॉक. त्यानंतर पुढील मुद्दा, आता हे टेक्स्चर आहे तर हे टेक्स्चर आपण नंतर यूज करणार आहे. आपल्या टेक्स्टिंग ॲड झाल्यानंतर पहिल्यांदा ज्या काही आपल्या विदाऊट टेक्स्टिंगच्या गोष्टी आहेत तर त्या आपण घेऊयात पहिल्यांदा करून सगळ्या फास्टलीरित्या. त्यानंतर खालची बॉक्स असं मी सेपरेट दिल्यात तर ते तुम्हाला जे काय टाकायचं तर त्यात ते तुम्ही यूज करून टाकू शकताय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रॉपर मी हे सेक्शन पण दिल्यात जसं की विथ बॉक्स आणि विथ फोटो पण दिले, जेणेकरून तुम्हाला कळावं की बाबा मी कसं काय सेट केले, काय विषय आहे तर तो मुद्दा. तर हे मी लॉक करतो अशा लेवलला. त्यानंतर हे सेपरेट आपण जे काय नेम बॉक्स आहेत तर ते पण दिल्यात. त्यानंतर खालील पट्टी तर ती मी लॉक केली. तिथं आपलं टेक्स्टिंग आहे. त्यानंतर दहीहंडी उत्सव 2024 हे काय चेंज होणार नाही, त्यामुळे मी काय मर्जेबलच दिलं आहे, एवढा विषय नाही. ओके. त्यानंतर पुढील मुद्दा आणि आपलं हे महाराजांचं वर फोटो आहेत दोन्ही. तर या लेवलला आपण असं सगळे ॲड केलं. आता मुद्दा मेन आहे काय की आता आपल्याला फॉन्ट टेक्स्टिंग करायचं आहे संपूर्ण ओव्हरऑल आणि तुम्हाला ते सगळं दाखवायचं आहे. ओके, चला. तर आपलं पहिलं टेक्स्टिंग आहे तर ते मी करून घेतो. जसं की बघूयात कसं सेट होतंय, काय होतंय. तिरकं बिरकं करणं गरजेचं आहे आपल्याला इटॅलिक फॉर्ममध्ये. जसं की जसा आपला शेप असेल तर त्या लेवलला याला तिरकं करणं गरजेचं आहे. बघा, पहिल्यांदा फॉन्ट चेंज करूयात. एक चेंज केला की मग सगळ्याला आपल्याला तेच एकच सेट करता येईल. ओके, हा पॉपिन्स घेऊयात आपण. आणि त्यानंतर इथनं मग मी डायरेक्ट तुमचा चेंज होऊन जाईल. ह्या लेवलला मी तसं सेट केला. अजून जरा लहान करतो. हां, डन. आणि स्टाईल जरा मी तिरकी करतो जेणेकरून हे एक नंबर दिसेल. त्यानंतर याचा कलर तुम्ही आपल्या पद्धतीने सेट करा. कलर मी चेकआउट करतो. आपला जो काही गुलाबी आहे तर तो डार्क गुलाबी जरा घेऊयात जेणेकरून ते उठून दिसेल हेवीलीरित्या. ओके, डन. हा मुद्दा झाला. त्यानंतर कॉपी तीच पुढं पण ह्या याला पण इथं पण डिलीट आणि जे काय आपलं नाव आहे तर ते आपण ॲड केलं. ओके, डन. बघू शकता. त्यानंतर त्याचीच पुन्हा एकदा कॉपी आपल्या पहिल्या इमेजच्या तिथं. तर एवढं झालं. तर ह्याचीच कॉपी घ्यायची आहे. आता इथं खाली पण जे काही आपले शेप्स आहेत तर त्याला पण तेच लागणार आहे. फक्त जर आपल्याला कलर चेंज करायचा आहे. बघा, कलर काय करायचा आहे, व्हाईट कलर करायचा आहे जेणेकरून तो आपला मुद्दा सॉल्व्ह होऊन जाईल. जसं की आता पहिला आहे जसं की संस्थापक. तर मी संस्थापक तिथं पेस्ट केलं. जरा उगाच साईज लहान करतो आणि वर खाली जरा चांगल्या प्रकारे. आता मी जरा इथं फॉन्ट चेंज केला आहे. मी घेतला आहे तिथं बघा, तुम्ही हिंद घेतला तरी चालेल, छान दिसेल, काय अडचण नाही. आणि ह्यो पण एकदम टॉप दिसतोय असं काय नाही. ओके, मी तुम्हाला झूम करून दाखवतो. इथं आहे अध्यक्ष ॲड केलं. त्यानंतर पुन्हा कॉपी
इथं उपाध्यक्ष आहे. ओके डन. तर हे बघू शकता जे का आपल्या खालचं नावाचं टेक्स्टिंग आहे संपूर्ण ओव्हरऑल आपण केलंय. आय होप तुम्हाला सगळा मुद्दा कळाला असेल. डन. त्यानंतर आता आपलं वरचं सेक्शन आहे तर ते पण आपण करून घेऊयात लगेच. फॉन्ट आणि आपला रेग्युलर लेवलचा फॉन्ट. फक्त तुम्ही याचं जरा कोडिंग चेक करा, नाहीतर तुम्ही रेग्युलर वापरणार असाल तर रेग्युलर फॉन्ट वापरला तर अतिशय उत्तम होईल. बघा याचा मी कलर करतो गुलाबी. हे जी आली कॉपी 6. ओके जरा मोठं करतो. डन. लेवलला बघू शकता एकदम परफेक्ट. त्यानंतर जरा मी जो काही कलर आहे खालचा हा चेंज करतो. जरा मी करतो पर्पल लेवलला, म्हणजे दोन्ही वेगवेगळे दिसतील आणि एकदम टॉप दिसतील. हे झालं. फक्त आता आपलं राहिलंय जे काय मंडळाचं नाव आहे तर ते. तर या लेवलला आपण एकदम खतरनाक लेवलला जे काही टेक्स्टिंग आहे तर ते आपण केलेलं तुम्ही लावू शकता. मी म्हणलंय टेक्स्चर मोठंच्या मोठं करा. याला प्रॉपरली तर मी लावतो टेक्स्चर. ते मी आपल्या मटेरियलमध्ये पण दिले, चेकआउट करून घ्या. फक्त मला टेक्स्टिंग ऑफ करणं गरजेचं आहे. ओके डन. त्यानंतर आता याच्या खालीच प्रॉपर आपल्याला करायचं आहे प्रतिष्ठान. असं आपल्याला ऍड करायचं आहे. तर अशा लेवलला आपण हे टेक्स्टिंग ऍड केलंय. हे मी करून घेतो सेट. कलर चेंज व्हाईट. फॉन्ट पण चेंज बोल्ड. तर असं आपण एकदम परफेक्ट लेवलला केले सगळं. ओव्हरऑल बॅनर तुम्हाला कळालं असेल. इथं तुम्ही लेअरमध्ये बघू शकता भरमसाठ लेअर झालेत आणि टेक्स्टिंगचे वर लेअर आहेत. तर तुमच्या पद्धतीने एडिट करा आणि चांगल्या प्रकारे मला टॅग करा. कशा डिझाईन झाल्यात काय डिझाईन झाल्यात मी ते बघतो, नक्कीच लगेच तुम्हाला कमेंट पण करतो. आणि त्याचबरोबर आता आपलं हे पिक्सल लॅबमधलं झालं तर आता आपण जाणार आहे फायनली आपल्या फोटोशॉपमध्ये PSD कशी एडिट केल्या, काय विषय आहे काय नाही तर ते मी तिथे तुम्हाला समजून सांगतो. चला तर जाऊया मग आता आपल्या फोटोशॉपमध्ये. तर इथं आता आपण आपल्या फोटोशॉपमध्ये आलो. तर फोटोशॉपमध्ये बघू शकताय जी काय मी तयार केलेली आहे डिझाईन तर तिची आहे अशी मी PSD उघडल्या आणि ते आहे अशी तुम्हाला देणार आहे. प्रॉपर इथं बघू शकता लेअर वाईज संपूर्ण A to Z सगळ्या लेअर्स तुम्हाला इथं बघायला भेटल्यात. तर त्यातला एक आणि एक मुद्दा मी तुम्हाला देणार आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे मी आपल्या थंबनेलला पण टाकले काय की एडिटेबल आहे. तर ते जसं की रुद्र रूप शंभू हे प्रॉपरली ते बघू शकता. हे सगळं तुम्ही एडिट करू शकताय. फक्त ते सिलेक्ट करायचं प्रॉपर बॅकस्पेस मारायचं आणि तुम्हाला जे काय टेक्स्टिंग आहे तर ते करायचं. इथं फक्त तुम्हाला जर नसेल प्रॉपरली ते काय कळत कोडिंग बिडिंग तर प्रॉपरली तिथे इथनं तुम्ही विंडोमध्ये जावा आणि इथं एक ग्लाइप्सचं ऑप्शन असते. ग्लाइप्सचं हे ओपन केला की तुम्ही टायपिंग करू शकताय बघा एक आणि एक शब्द. ओके. आणि बाकी खालचं पण तुम्ही चेंजेस करू शकताय. जी काय आता खाली नाव आहेत प्रॉपर या बॉक्सच्या खाली तर ही डायरेक्ट चेंज होऊन जातील प्रॉपर. जसं की आपलं जे काय आपण रेग्युलर टायपिंग करतोय ना तर त्या दृष्टिकोनातून डायरेक्ट टाईप करायचं होऊन जाते चेंज. ओके. तर फोटोशॉपमध्ये मराठी टायपिंग कसं करायचं यावर ट्युटोरियल पाहिजे का नको नक्कीच मला कमेंट करून सांगा. भरपूर फॉन्ट्स आहेत जसं की मार्केटमध्ये DG इन्फिनिटी, त्यानंतर आपलं हिंद फॉन्ट आहे म्हणजे एक प्रकारे गुगल फॉन्ट्स असतील, श्रीलिपी फॉन्ट्स असतील, देवनागरी फॉन्ट्स असतील, वेगवेगळ्या फॉन्ट्सचं संपूर्ण एकत्रित जे का आपलं टायपिंग आहे तर ते पाहिजे का नको नक्कीच मला कमेंट करून सांगा. भरपूर जणांना आवड जात असेल तर त्यावर नक्कीच आपण ट्युटोरियल आणणार. तर आय होप तुम्हाला आजचं ट्युटोरियल आवडलं असेल. संपूर्ण पार्ट 2 जे काय दुसरं ट्युटोरियल आहे तर ते पण लवकरच येईल. ह्या ट्युटोरियलला भरमसाठ ढीग प्रमाणात प्रेम द्यायचं आहे, अनलिमिटेड प्रेम द्यायचं आहे. लवकरात लवकर तेही ट्युटोरियल येईल. ओके. तर भेटावं लवकरच आपण एकदम चांगल्या विशाळ नाद व्हिडिओमध्ये. तर बाय काय जे काय टेक केअर लव यू ऑल. प्रेम आहे. धन्यवाद.